नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ तसेच शिक्षक भरती व जिल्हा परिषद भरती या पुस्तकांचे लेखक। इथे या ठिकाणी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण संपूर्ण मराठी व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारे ह्यांचा ऑनलाइन संपूर्ण रेकॉर्डेड अद्ययावत कोर्स आपण लॉन्च करत आहोत। तर त्यासाठी जो आपला कोर्स 3000 रुपयाचा आहे तो आपण 10% किमतीमध्ये म्हणजे 299 रुपयाला फक्त आपण देतो आहे। तर हा जो कोर्स आहे तुम्ही मराठी ग्रामरच्या संदर्भात कोणतीही परीक्षा असेल, कोणतीही म्हणजे आपण काय म्हणू सांगा, ग्रुप डी गट ड तर ग्रुप ए पर्यंत, राज्यसेवा मेन्स पर्यंत एकही प्रश्न चुकणार नाही आणि एकदम अद्ययावत मार्केटची सर्व पुस्तके त्यांचा सार या कोर्समध्ये आपण काय सांगा ऍड केलेला आहे। उदाहरणार्थ आपण तुम्हाला सांगतो की हे जो 299 रुपयामध्ये जवळजवळ 300+ व्हिडिओ या कोर्समध्ये असणार आहे, 300+ लेक्चर असणार आहे। तुम्ही जर समजा टॅली जर करतो म्हटलं आणि अत्यंत अलीकडे ज्या TCS म्हणा, IBPS पॅटर्न म्हणा, आयोगाचा पॅटर्न म्हणा, राज्यसेवा ग्रुप बी या प्रत्येक परीक्षेचा प्रत्येक प्रश्न या कोर्स मधून गेलेला राहील। प्रत्येक संकल्पना अगदी प्रायमरी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा समजेल अशा प्रकारचा हा कोर्स आपण डिझाइन केलेला आहे। आणि फक्त शिकणाऱ्यांनीच नाही तर शालेय विद्यार्थ्यांनी आणि तसेच जे मराठी व्याकरण शिकवतात ह्यांनी सुद्धा हा कोर्स अभ्यासावा अशा पद्धतीचा आपण काय म्हणू सांगा हा कोर्स या ठिकाणी डिझाइन केलेला आहे। कोर्स सोबत तुम्हाला सर्व आयोगाचे प्रश्न जवळजवळ 50,000+ प्रश्न आपण या कोर्स मधून सोडवून घेणार आहोत। 50,000+ प्रश्न, टेस्ट सिरीज आणि संपूर्ण नोट्स सुद्धा या कोर्स मधून तुम्हाला मिळणार आहे, लक्षात घ्या। तर इथे बघा आपण बघूया की तुम्हाला करायचं काय। राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ हे नाव आपण आपल्या प्ले स्टोअरला सर्च करणार आहोत, लक्षात घ्या। हे नाव आपण काय म्हणू सांगा प्ले स्टोअरला सर्च करणार आहोत आणि तिथे तुम्हाला हा लोगो मिळेल आणि हे ऍप तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे। आणि हे ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला हे काय म्हणू सांगा तुम्हाला या ठिकाणी हा थंबनेल मिळेल आणि हा थंबनेल हा कोर्स तुम्हाला परचेस करायचा आहे। आता महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपण बघूया थोड्याशा। बघा आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर मी सांगतो की इथे लक्षात घ्या 16 वर्षाच्या अनुभवानंतर मार्केटची सगळी पुस्तकं अभ्यासल्याच्या नंतर आणि जवळजवळ 382 बॅचेस पूर्ण केल्याच्या नंतर हा कोर्स आपण इकडे डिझाइन केलेला आहे, लक्षात घ्या। तर मराठी फक्त विद्यार्थ्यांनीच नाही तर मला सांगायचं आहे की मराठी व्याकरण शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांनी अभ्यासावा असा एकमेव कोर्स। मार्केटमध्ये तुमच्या शेकडो कोर्स आहे पण मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे ते म्हणजे काय तर लक्षात घ्या, मार्केटमध्ये शेकडो कोर्स आहे पण ते एकदम काय सांगा वरवर आहे, ज्याच्यामध्ये आपण काय सांगा सखोल व्याकरणाचं नॉलेज, सखोल व्याकरणाचे ज्ञान त्या कोर्समध्ये दिल्या गेलेले नाहीये। त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासावा असा, प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक संकल्पना स्पष्ट झाली पाहिजे आणि तो विद्यार्थी फक्त विद्यार्थी न राहता तो इतरांना शिकवू शकला पाहिजे अशा पद्धतीचा आपण हा कोर्स डिझाइन केलेला आहे। जनरली आपण जर समजा एका महिन्याचे इथे आपण जर समजा 30 दिवस जर गृहीत धरले, एका महिन्याचे काय म्हणू सांगा 30 दिवस कल्पना करा, त्याच्यापैकी 25 दिवस जर समजा क्लास जर होत असेल 25 दिवस आणि 3-4 महिन्यामध्ये जर तो क्लास जर संपत असेल तर फक्त 3 महिन्यामध्ये म्हणजे 75 ते 80 लेक्चर मध्ये कोर्स पूर्ण केला जातो। अदर महाराष्ट्रातील कोणत्याही अकॅडमीमध्ये फक्त 75 दिवसात वगैरे काय म्हणू सांगा कोर्स पूर्ण केला जातो। पण या ठिकाणी तुम्हाला सांगतो तर मी काय केलेलं आहे, प्रत्येक संकल्पना त्याच्यामध्ये टाकलेली आहे। सर्व पुस्तकां मार्केटमधील सगळ्या पुस्तकांचा सार या कोर्समध्ये आहे। म्हणून तुम्हाला सांगतो इथे की लक्षात घ्या 300+ व्हिडिओ आपण काय म्हणू या ठिकाणी ऍड केलेले 300+। याच्यात काय आहे तर संपूर्ण ग्रामर आहे, सर्व शब्द संपत्ती आहे, शब्दसंपत्ती, शब्दसंग्रह ते स्टोरीच्या स्वरूपात तुम्हाला दिलेले आहे आणि त्याच्यानंतर सर्व प्रकारचे उतारे, ते उतारे कसे सोडवायचे, त्यांना आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने कसं लक्षात घ्यायचं, त्या सर्व गोष्टी आपण या कोर्समध्ये ऍड केलेल्या आहेत। तर आता जर समजा आपण हा जर कोर्स आपण बघतो म्हटलं तर इथे लक्षात घ्या
300 भागीला तुम्ही जर 25 केलं तर या ठिकाणी तुमचं उत्तर किती येईल सर 12. मग तुम्ही हा कोर्स जर ऑफलाईन शिकतो म्हटलं, कोणते 12 महिने ऍक्च्युअल ग्रामर कोणताच क्लास जो घेणारा असेल महाराष्ट्रात तो शिकवत नाही, 2 महिन्यात 3 महिन्यात पूर्ण करतो. पण आपण या ठिकाणी या कोर्समध्ये प्रत्येक गोष्ट एक आणि एक संकल्पना काय म्हणून सांगा टाकल्यामुळे आपला कोर्स 300+ व्हिडिओचा झालेला आहे. आणि मी तुम्हाला खात्री देतो, पहा लक्षात घ्या की जर समजा आपण हा कोर्स पूर्ण जर केला तर आपला एकही प्रश्न चुकणार नाही. म्हणून एकदा विनंती आहे, कशी बघा की मराठी व्याकरण शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांनी सुद्धा अभ्यासावा असा एकमेव कोर्स. सर्व तुम्ही कुठेही ग्रामर केलेलं असाल, तुम्ही कुठेही शिकलेले असाल तरी सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हा कोर्स नक्कीच अभ्यासणे अत्यंत गरजेचे आहे. हा महत्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर आता काय म्हणू, बरेच विद्यार्थी शहरापर्यंत पोहोचू शकत नाही. बरेच विद्यार्थी शहरापर्यंत पोहोचू शकत नाही दादा, येऊ शकत नाही. लक्षात घ्या, शहरापर्यंत पोहोचू शकत नाही, येऊ शकत नाही. तर आत्ताच शालेय जीवनातच त्यांच्या हाती हे अत्युच्च दर्जाचा कोर्स त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून सर्व शालेय विद्यार्थ्यांनी नक्कीच अभ्यासावा असा हा कोर्स आहे, हे लक्षात घ्या. तर मला काय सांगायचं आहे, फक्त 299 रुपयामध्ये आपल्याला काय म्हणून सांगा हा कोर्स या ठिकाणी मिळत आहे, हे लक्षात घ्या. म्हणून हा कोर्स सर्वांना फॉरवर्ड करा. तुम्ही स्वतः बघा, काही डेमो लेक्चर आहे या कोर्समध्ये. पहिल्यांदा ते डेमो लेक्चर बघा आणि त्याच्यानंतरच हा कोर्स तुम्ही घ्या. म्हणजे तुम्हाला जर समजा डेमो लेक्चर आवडले आणि इतर आपल्या अकॅडमीच्या विद्यार्थ्याकडून त्याचा फॉलोअप घ्या आणि म्हणजे काय म्हणून सांगा माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे ती इतरांकडून माहिती करून घ्या. स्वतः डेमो लेक्चर बघा आणि त्याच्यानंतरच हा कोर्स काय म्हणून सांगा खरेदी करा. लक्षात घ्या, चांगल्या गोष्टी वारंवार काय म्हणून सांगा घडत नसतात. त्यासाठी आपण हा एकदम अद्ययावत अपडेटेड कोर्स या ठिकाणी काय म्हणून सांगा देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. आणि तो कोर्स फक्त आपण किती रुपयामध्ये देतो बघा, म्हणजे 3000 रुपयाचा कोर्स तुम्हाला 299 रुपयामध्ये या ठिकाणी ऑफर करत आहोत. मित्रांनो, कृपया सगळ्यांना नम्र विनंती आहे की त्यातून तुमचा सुद्धा फायदा होणार आहे आणि एकही प्रश्न चुकणार नाही ह्याची मी या ठिकाणी काय सांगा हमी घेतो, हे लक्षात घ्या. चला लेक्चरला आपण काय करूया सांगा, सुरुवात करूया. आणि इथे आपण काय म्हणून सांगा वाकरणाचा भाग पहिला किंवा लेक्चर पहिलं सुरू करूया. भाग पहिला लेक्चर पहिलं या ठिकाणी सुरू करूया. आता हे तुम्हाला कशासाठी हा कोर्स कामी येईल ते तर मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे. हा कोर्स तुम्हाला सगळ्या प्रकारच्या परीक्षा, ज्या ज्या परीक्षांना जगात मराठी व्याकरण आहे, ज्या परीक्षांना जगामध्ये मराठी व्याकरण आहे तर त्या सगळ्या परीक्षांसाठी हा कोर्स काय म्हणून सांगा कामात येईल. बघा, म्हणजे MPSCच्या सगळ्या परीक्षा, ग्रुप B, C, D सगळ्या परीक्षांना हा कोर्स काय म्हणून सांगा कामात येईल, हे लक्षात घ्या. तर आता बघा, काही अडचणी असेल म्हणजे कोर्स मधील टॉपिक संबंधी किंवा कोर्स खरेदी करण्यासंबंधी किंवा इतर कोणत्याही तुम्हाला जर अडचणी असेल तर तुम्ही हा खाली माझा नंबर दिलेला आहे, हा नंबर 9657779495 ह्या नंबरवर तुम्ही मला फोन करू शकता. लक्षात घ्या. चला आपण काय करूया, लेक्चरला सुरुवात करूया. आता कोर्स कसा खरेदी करावा हे मी तुम्हाला सांगितलंय की पहिल्यांदा काय करायचं आहे सांगा, म्हणजे प्ले स्टोअरवर जा. प्ले स्टोअरवर गेल्याच्या नंतर तिथे तुम्ही सर्च करा, राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ असं सर्च करा. हा लोगो मिळेल आणि ह्या लोगोचं ॲप डाउनलोड करा आणि हे ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर त्याच्यातून तुम्हाला कोर्स खरेदी करायचा आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. चला आता तुम्हाला आताच सांगितलं की सर्वांनी हा कोर्स परचेस करावा. एकदम स्वस्तामध्ये एकदम दर्जेदार कोर्स आपल्यासमोर मी काय घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. चला लक्ष द्या. आता भाषा म्हणजे काय, हा इथून आपण काय करूया, सुरुवात करूया. या लेक्चरला काय म्हणून सांगा सुरुवात करूया. तर आता सुरुवातीला लक्षात घ्या, मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगू इच्छितो की मी असं बोललो की प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा समजेल अशा पद्धतीने हा कोर्स डिझाईन केलेला आहे. प्रथमतः मी तुम्हाला सांगतो बघा, प्रत्येक शब्दाची मी डेफिनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला समजेल अशा भाषा मी डेफिनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्व पुस्तकी डेफिनेशन तुम्हाला पाठ करून देण्याचा प्रयत्न मी या कोर्सच्या माध्यमातून केलेला आहे. तर लक्ष द्या, प्रत्येकानं आता सुरुवात करूया. बघा इथे काय म्हणून सांगा, भाषा म्हणजे काय, कारण व्याकरण कशाचं असतं सर, तर व्याकरण हे कशाचं असतं सांगा, भाषेचं असतं. म्हणून मग आपल्याला प्रथम समजणं जरुरी आहे भाषा म्हणजे काय, भाषा कशाला म्हणतात. चला मला एक गोष्ट पहिल्यांदा सांगायची आहे की तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी
प्रथमतः म्हणजे पुस्तकातीलच डेफिनेशन पाठ असणं किंवा पाठ होणं हे जरुरी नाही आहे. तर काय जरुरी आहे ते लक्षात घ्या की तो शब्द आपण दैनंदिन जीवनात दैनंदिन व्यवहारात कुठे वापरतो हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, तो शब्द आपण दैनंदिन जीवनामध्ये कुठे वापरतो, त्या शब्दाचा वापर कोणत्या वाक्यात आपण दररोजच्या बोलण्यात करतो, तर इथे तो शब्द सेट करायचा. आणि या प्रकारचा प्रश्न तुम्हाला 10वीला 12वीला येत असतो. बघा काय म्हणते, एखादी म्हण देते, एखादा वाक्यप्रचार दिला जातो, एखादी म्हण दिली जाते आणि त्या म्हणीचा त्या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा असे तुम्हाला म्हटले जाते. त्या म्हणीचा त्या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा असे तुम्हाला काय म्हणून सांगा म्हटले जाते. तर चला, भाषा म्हणजे काय, मग दैनंदिन जीवनात काय म्हणून सांगा तुम्ही भाषा या शब्दाचा वापर कुठे करता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर बघा आता आपण कसं लक्षात घेऊया की दैनंदिन जीवनात तुम्ही भाषा हा शब्द कुठे वापरता. जसं एखादा काय म्हणून सांगा व्यवस्थित गोड बोलत असेल, त्याचं बोलणं मृदू असेल, लक्षात घ्या, तर तुम्ही काय म्हणता, त्याची भाषा चांगली आहे. बघा आपण दैनंदिन जीवनामध्ये काय म्हणून सांगा भाषा या शब्दाचा वापर केला. काय वापर केला मला सांगा, त्याची भाषा चांगली आहे. मग आता बघा भाषा या शब्दाचा अर्थ आपण काय घेता इथे, तर भाषा या शब्दाचा अर्थ आपण या ठिकाणी काय घेता, तर भाषा या शब्दाचा आपण काय अर्थ घेतला सांगा, बोलणे असा अर्थ घेऊन राहिलो. एखादा चुकीचं बोलत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणता माहिती आहे का, भाषा चांगली वापर म्हणजे काय झालं, भाषा चांगली वापर म्हणजे चांगला बोल, बरोबर आहे. एखाद्याला तसं बोलायचं नसतं पण त्याचे अर्थ त्याच्या बोलण्याचे तसे काढले जातात, तेव्हा तुम्ही सांगता अरे तो चांगला आहे म्हणते, त्याची भाषाच तशी आहे म्हणते. मग त्याची भाषाच तशी आहे म्हणजे त्याचे काय सांगा, बोलणे तसे आहे. आणि व्यावसायिक दृष्ट्या प्रोफेशनली जेव्हा आपण काय करतो, एखाद्याला बोलायला पुढे बोलवतो तर तेव्हा काय म्हणतो, आता अमुक अमुक व्यक्ती भाषण देणार आहे. भाषण देणार आहे म्हणजे काय करणार आहे सांगा, बोलणार आहे. मग आता मी तुम्हाला बघा पहिल्यांदा समजून सांगतो भाषा म्हणजे काय, तर तुम्ही अजिबात त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. लक्षात ठेवा, भाषा म्हणजे बोलणे. म्हणजे समजा आपल्याला एका शब्दात जर उत्तर विचारलं, किती शब्दात सांगा, एक शब्द, वन वर्ड. लक्षात घ्या, भाषा म्हणजे काय, तर तुम्ही सिंपल उत्तर द्यायचं, बोलणे. आणि तुम्हाला बोलता येतं म्हणून तुम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुम्ही कशाचा वापर करता सांगा, भाषेचा वापर करत असता. तुम्ही बोलत असता म्हणजे भाषेचा वापर करत आहे. मग आता लक्षात घ्या, भाषा म्हणजे बोलणे होय. ठीक आहे, तर इथे 2-3 प्रश्न आहे बघा. एका शब्दात तुम्हाला विचारलं भाषा म्हणजे काय, बोलणे. तर भाषा हा शब्द आला कुठून, मराठीमध्ये भाषा हा शब्द कुठून आला. तर आता भाषा हा शब्द कुठून आला हे सांगण्यापूर्वी, हे सांगण्याआधी मला तुम्हाला दुसरं काही सांगायची इच्छा आहे. तर ते प्रश्न परीक्षेला येतात, तर त्या अनुषंगाने आपण त्याची उत्तरं द्यायची. भाषा, आता बघा इथे आपली भाषा कोणती, मराठी. आपली भाषा कोणती सांगा, मराठी. तर मराठी भाषेचा जन्म कुठून झाला, मराठी भाषा कुठून आली, तर हे लक्षात घ्या. मराठी भाषेचा जन्म कोणत्या भाषेपासून झाला सर, तर मराठी भाषेचा जन्म काय सांगा, संस्कृत मधून झाला. संस्कृत पासून मराठी भाषेचा जन्म झाला. मराठीची, आता बघा मराठी भाषेची जननी कोण, बघा प्रश्न विचारते, लक्षात ठेवा. मराठी भाषेची काय सांगा, जननी कोण असा प्रश्न विचारते. जननी कोण, प्रश्न बदलून विचारते. मराठी भाषेची आई कोण म्हणते, लक्षात ठेवा. मराठी भाषेची जननी कोण, मराठी भाषेची आई कोण, मराठी भाषेची जनक भाषा कोणती, ऐका, जनक भाषा कोणती, लक्षात घ्या. तर ह्या सगळ्यांचं उत्तर काय होईल, मराठी भाषेची जननी, मराठी भाषेची आई, मराठी भाषेची काय म्हणून सांगा, जनक भाषा. तर ती कोण होय सर, तर मराठी भाषेची जननी म्हणा किंवा मराठी भाषेची आई म्हणा, हे कोण होय सांगा, संस्कृत भाषा. बघा मग आता तुम्ही जसं लक्षात घ्या की जसे आपले काय म्हणून सांगा मुलं बाळ असतात, त्यांच्यामध्ये गुण येतात. कुणाचे गुण येतात, आईचे, वडिलांचे. बघा जीन्स असतात आणि ते जीन्स काय होतात सांगा, हस्तांतरित होत असतात. तर समजून घ्या. मग आता संस्कृत मधून बरेच शब्द जसेच्या तसे मराठीत आलेले आहेत, त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात. बघा तत्सम हा पुढे चॅप्टर आहे, तिथे शिकवणारा. बघा मग बरेच शब्द संस्कृत मधून मराठीत आले, त्याच्यात काही धातू मराठीत आले. मग संस्कृत मधील भाष धातूपासून मराठीत भाषा हा शब्द आलेला आहे. बघा संस्कृत, लक्ष द्या, कोणती भाषा सर म्हणा, संस्कृत. आणि संस्कृत मधील धातू कोणता, तर संस्कृत मधील, लक्षात ठेवा इथे कोणता धातू सांगा, भाष धातू. आणि त्याच्यापासून मराठी भाषेमध्ये कोणता शब्द आला आहे,
तर त्याच्यापासून मराठी भाषेमध्ये भाषा हा शब्द आलाय. तर आता बघा, प्रश्न जसे विचारतात तशी उत्तर द्यायची. भाषा म्हणजे एका शब्दात मी काय सांगितलं या ठिकाणी, बोलणे होय. भाषा म्हणजे बोलणे होय. बघा मग आता पहिल्यांदा तर हा भाषा शब्द आला कुठून, तर बघा मराठीमध्ये कुठून आला, संस्कृतमधून. संस्कृतमधून का बरं, तर मराठी भाषेची जननी आई किंवा जनक भाषा कोण होय, संस्कृत होय. मग संस्कृत मधील सर कोणता, लक्षात घ्या, संस्कृत मधील काय म्हणून सांगा, लक्षात घ्या, कोणता धातू, भाष धातू. भाष धातूपासून मराठीमध्ये भाषा हा शब्द आलेला आहे. बऱ्याच वेळा प्रश्न विचारते, लक्षात घ्या, भाषा हा शब्द कोणत्या धातूपासून बनलेला आहे, भाष या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. तर भाष या संस्कृत धातूपासून मराठीत भाषा हा शब्द आलेला आहे. ठीक आहे, असं आपण इथपर्यंत लक्षात घेऊया. आता एवढ्या गोष्टी आपल्याला कळल्या असं मी इथे काय सांगा गृहीत धरतो. ठीक आहे, चला आता तुम्हाला भाषा येते का हा प्रश्न. यस सर येते, म्हणजे आम्हाला बोलता येते म्हणजे भाषा येते. आम्हाला बोलता येते म्हणजे काय सांगा, भाषा येते. मग आता भाषा म्हणजे आताच आपण बघितलं बघा, भाषा म्हणजे काय म्हटलं, बोलणे. लक्षात घ्या. तर आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला सरकारने भाषा शिकवलेल्या आहे, शासनाने भाषा शिकवलेल्या आहे. कोणत्या भाषा, तुम्ही जर शाळेत गेले, तुम्हाला आंतरराष्ट्रीय भाषा जर समजा शिकायची असेल तर आंतरराष्ट्रीय आमच्या नागरिकाला व्यवहार करता यावा यासाठी इंग्रजी सरकार शिकवतं, म्हणजे इंटरनॅशनल लँग्वेज. नॅशनल लँग्वेज आपली राष्ट्रभाषा म्हणून आपण राष्ट्राची भाषा म्हणजे ढोबळमानानं आपण काय मानतो सांगा, हिंदी मानतो. लक्षात घ्या. आणि प्रत्येक राज्याची वेगवेगळी भाषा आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर ती आपण कोणती मानतो सांगा, मराठी मानतो. याच्या व्यतिरिक्त काही लोकांकडे समजा इथे काय म्हणून सांगा, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल काय म्हणून सांगा, ट्राईब. लक्षात घ्या. तर इथे काय म्हणून सांगा, इथे तर यांना पुन्हा एखादी काय सांगा भाषा येते, जसं म्हणा गोंडी म्हणा, बंजारा म्हणा, हे यांचा पुन्हा प्लस पॉईंट आहे. जेवढ्या माणसाला भाषा जास्त येईल तेवढं त्याचं काय सांगा, विविध भाषेमधलं ज्ञान म्हणा, विविध भाषेमधलं नॉलेज म्हणा, हे कसं असतं, जास्त असतं. त्याच्यामुळे काय म्हणून सांगा, इतर आहे. तर आता एवढ्या भाषेत तुम्हाला बोलता येते. आता फ्लुएंट कोणत्या भाषेत बोलतायत तो भाग वेगळा. तुमची बोली भाषा असू द्या, बघा इंग्रजी असू द्या, हिंदी असू द्या, मराठी असू द्या किंवा अदर काय म्हणून सांगा कोणती भाषा असू द्या, ते तुमच्या काय म्हणून सांगा ज्ञानाचा पाठ झाला, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे. मग आता बघा मला काय सांगायचं आहे, तुम्ही भाषा जसा तुमचं काय म्हणून सांगा सकाळ झाली तसं आपण बोलायला सुरुवात करतो. सकाळ झाल्याबरोबर आपण काय करतो सांगा, बोलायला सुरुवात करतो. लक्षात घ्या. मग आता मला सांगा, भाषा म्हणजे बोलणे, भाषेचा आपण यूज करत आहोत. काय व्यक्त करतो भाषेच्या माध्यमातून, बरोबर सांगा, भाषेच्या माध्यमातून काय व्यक्त करतो मला सांगा. आता काय व्यक्त करतो सर म्हणा, हे बघा आपण काय म्हणतो, आपले विचार मांडतो. बघा भाषेच्या माध्यमातून आम्ही आमचे विचार मांडतो. विचार मांडल्याच्या नंतर आम्ही काय म्हणू सांगा, विचार भावना. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण काय म्हणू सांगा, इथे कल्पना. आमचे विचार भावना कल्पना हे कशाच्या माध्यमातून म्हणतो, भाषेच्या. तर हे झाले सगळे काय म्हणू सांगा डेफिनेट. बघा तुम्हाला जर समजा बोलताच आलं नसतं तर तुम्ही तुमचे काय मांडू शकले नसते सांगा, विचार मांडू शकले नसते, तुमच्या भावना मांडू शकल्या नसत्या, तुमच्या कल्पना तुम्ही काय सांगा तुम्हाला मांडता आल्या नसत्या. तर समजून घ्या, भाषेच्या माध्यमातून आम्ही काय मांडतो, आमचे विचार भावना कल्पना हे व्यक्त करण्याचं साधन. आता हे विचार भावना कल्पना कोणाच्या आहे, जो कोणी बोलणारा आहे त्याच्या आहे, जो कोणी बोलणारा आहे त्याच्या आहे. म्हणून आपण भाषेची व्याख्या कशी करू, बोलणाऱ्याचे विचार आहे म्हणून तो व्याख्येमध्ये काय म्हणेल, आपले विचार भावना कल्पना व्यक्त करण्याचे साधन. हे बघा इथे काय म्हणून सांगा, विचार भावना कल्पना, इथे व्यक्त करण्याचे, लक्षात ठेवा व्यवस्थित, व्यक्त करण्याचे इथे काय म्हणून सांगा साधन. व्यक्त करण्याचे साधन किंवा काय म्हणून सांगा माध्यम. साधन किंवा माध्यम म्हणजे भाषा होय. हा, साधन किंवा माध्यम म्हणजे काय सांगा भाषा होय. बघा आपले विचार भावना कल्पना व्यक्त करण्याचं साधन किंवा माध्यम म्हणजे भाषा होय. आता आपल्याला विचार जर बोलून दाखवायचा असेल तर काय करावं लागेल, बोलावा लागेल. बोला, मग बोलणे म्हणजे भाषा. असं आपोआप समजणार आहे का? तुम्ही जर माझ्यासमोर असे गप्प उभे राहिले, बरोबर आहे, तुम्ही माझ्यासमोर गप्प उभे राहिले आणि मग तुमच्या मनात काय चालू आहे मी ओळखेल का? नाही ना. लक्षात घ्या. मग ते काय करावं लागेल, तुम्हाला दुखत आहे, तुम्हाला आनंद झाला, तुम्हाला दुःख झालं, तुमच्या डोक्यात एखादी गोष्ट सुरू आहे, एखादी फॅन्टसी आहे, तर काय करावं लागेल मला सांगा, की ते बोलून व्यक्त करावं लागेल. म्हणून आपले विचार भावना कल्पना व्यक्त करण्याचे साधन किंवा माध्यम म्हणजे कोण होय सांगा भाषा होय. बघा मग सर म्हणा, आपण भाषेच्या माध्यमातून फक्त एवढ्याच गोष्टी आपण व्यक्त करत असतो का?
लक्षात घ्या, आपण एवढ्याच गोष्टी व्यक्त करतो का? म्हणजे फक्त विचार, भावना, कल्पना एवढंच व्यक्त करतो का? नाही ना दादा. एखाद्याला जर समजा शिवी द्यायची असेल तरी बोलून द्यावी लागते, एखाद्याची चुगली करायची असेल तरी बोलावं लागते. मग समजा शिवी द्या, आता आपल्याकडे शब्द हे शस्त्र आहे, तुम्हाला चांगलं माहित आहे. म्हणजे काही सांगा शस्त्राचा वापर करायची गरज नाही, एवढे खतरनाक शब्द तुमच्याकडे आहे. पहा, मग एखाद्याची चुगली करायची असेल, शिवी द्यायची असेल, टोमणा मारायचा असेल, एखाद्याला म्हणजे असं म्हणजे जिव्हारी लागेल असं जर बोलायचं असेल, तर या सगळ्या गोष्टीचं साधन म्हणजे कोण होय सांगा? भाषा होय. माध्यम कोण होय सांगा? भाषा होय. मग आता जर समजा भाषेची आपण अशी दुसरी डेफिनेशन करू शकतो का? काय म्हणून सांगा? कशी दुसरी म्हणजे कशी सर डेफिनेशन? बघा, आता तुम्ही जर असं म्हणाल का, म्हणजे कसं? एखाद्याला शिवी देण्याचं साधन म्हणजे भाषा होय. बिलकुल बरोबर आहे. एखाद्याची चुगली चहाडी, एखाद्याला घालून पाडून बोलणे, एखाद्याला जिवारी लागेल असं बोलणे, एखाद्याचा अपमान करणे, ह्याचं साधन म्हणजे भाषा होय. हे बोलण्याचं साधन यस, पण आपण डेफिनेशन मध्ये तशा गोष्टी घेणार नाही आहोत. लक्षात घ्या, ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहे, प्रॉपर गोष्टी आहे, त्या गोष्टी आपण मित्रांनो कुठे घेणार आहोत? डेफिनेशन मध्ये घेणार आहोत. तर आता लक्षात घ्या मला काय सांगायचं आहे. म्हणून हे सगळं विचारमध्ये सगळे विचार आले, कोणाचे चांगले कोणाचे वाईट, जसे असेल तसे. बघा, आपले विचार, आपल्या भावना. मग विचारामध्ये काय म्हणजे सांगा? एखाद्या विषयासंबंधी विचार, जसं आपण आता ग्रामर संबंधी विचार मांडत आहोत, तसं तुम्ही जे काही बोलाल ते विचारामध्ये मोडेल. त्यात तुम्हाला दुखत आहे, बरं नाही वाटत आहे, ताप आलाय, खोकला झालाय, हे कशामध्ये येईल सांगा? भावनामध्ये. मला बरं वाटत नाहीये. कल्पना, तुम्हाला वाटेल की अरे चला आपण काय सांगा राऊत सरांचा कोर्स घेऊ आणि काय म्हणून सांगा नोकरीवर लागू. तर ही काय सांगा? कल्पना. छान कल्पना, सुंदर कल्पना. लक्षात घ्या, मग असे आपले विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे साधन किंवा माध्यम म्हणजे भाषा होय. बघा, भाषा म्हणजे एका शब्दात जर समजा तुम्हाला विचारलं तर भाषा म्हणजे काय सांगा? बोलणे. इथे लक्षात ठेवायचं. आपल्याला जर एका शब्दात जर विचारलं तर भाषा म्हणजे कोण होय सर? बोलणे होय. आता बघा, आता भाषा शब्द कुठून आला? संस्कृत मधील भाष या धातूपासून मराठीमध्ये तो शब्द आलेला आहे भाषा. आणि त्याचा अर्थ काय होतो? भाषा या शब्दाचा अर्थ काय होतो? बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. आणि भाष धातूचा सुद्धा अर्थ काय होतो? तर त्याचाही अर्थ मित्रांनो होतो बोलणे किंवा बोलण्याचा काय म्हणजे सांगा? व्यवहार करणे, असे आपण लक्षात घेऊया. मराठी भाषेची जननी आई जनक भाषा कोण होय सांगा? संस्कृत होय, असे आपण लक्षात घेऊया. डेफिनेशन जर विचारली तर काय उत्तर देणार आहोत आपण सांगा? आपले विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे साधन किंवा माध्यम म्हणजे कोण होय सांगा? भाषा होय, असे आपण उत्तर देऊया. चला, आता बाकी काही लिखित बाबी या पीपीटीच्या स्वरूपामध्ये मी या ठिकाणी ऍड केलेले आहे, ते सगळ्याच तुम्हाला काय सांगा? सर्वांना या ठिकाणी दिसेलच. बघा, आता आपण जी डेफिनेशन केली ती या ठिकाणी काय सांगा? लिखित स्वरूपात मी ऍड केलेली आहे. लक्ष द्या. आता काय म्हणत आहे इथे व्यवस्थित बघा, आपले विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे साधन किंवा माध्यम, व्यक्त करण्याचे साधन किंवा काय म्हणून सांगा? माध्यम म्हणजे कोण होय? भाषा होय. बघा, भाषा म्हणजे आता भाषेने काय होतं? तुम्हाला जर समजा बोलता आलं, उदाहरणार्थ हे बघा, पहिल्यांदा मी वर काय केली सांगा? डेफिनेशन घेतलेली आहे. तर आता व्यवस्थित लक्ष द्या, मला काय सांगायचं? हा, आपले विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे साधन किंवा माध्यम म्हणजे भाषा होय. आता बघा, भाषा म्हणजे विचारांची देवाणघेवाण. उदाहरणार्थ लक्ष द्या सर्वांनी, जर समजा तुम्ही एक काय म्हणून सांगा परराज्यात गेले, कर्नाटकामध्ये गेले, त्या व्यक्तीला कानडी येतं, तुम्हाला मराठी येतं, याच्याशिवाय दुसरी कोणती भाषा तुम्हाला येत नाही. त्याला कानडी येतं आणि तुम्हाला काय सांगा? मराठी येतं. समजून घ्या, त्याला कानडी येतं, तुम्हाला मराठी येतं. आता मला काय सांगायचं आहे? लक्षात ठेवा व्यवस्थित, की तो कानडी बोलेल ते तुम्हाला समजणार नाही, त्याचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, आणि तुम्ही मराठी बोलणार आहात तर ते त्याला समजणार नाही. तुमचे विचार कोणापर्यंत पोहोचणार नाही? त्याच्यापर्यंत. कारण तुम्ही बोलत आहात बरोबर आहे, पण तुमची दोघांची भाषा काय सांगा? मॅच होत नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणून भाषा, आपली भाषा त्याला आली पाहिजे, त्याची भाषा आपल्याला आली पाहिजे, तेव्हा विचारांची काय होईल सांगा? देवाणघेवाण होईल. विचारांचं काय होईल रे सांगा? आदान प्रदान होईल. म्हणून भाषा म्हणजे विचारांची देवाणघेवाण, आदान प्रदान करण्याचे साधन. विचारांची देवाणघेवाण, आदान प्रदान करण्याचं साधन किंवा माध्यम म्हणजे काय सांगा? भाषा. भाषेमुळे काय होते सर? तर भाषेमुळे विचारांची देवाणघेवाण होते, विचारांचे आदान प्रदान होते. लक्षात घ्या. बघा, भाषा ही एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीशी जोडणारा पूल आहे. भाषेमुळे एक व्यक्ती हा दुसऱ्याशी काय होतो सर? तर एक व्यक्ती दुसऱ्याशी मित्रांनो कनेक्ट होतो. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत काय सांगा? जोडला जातो. एक व्यक्ती दुसऱ्यासोबत काय सांगा? कनेक्ट होतो. लक्षात ठेवा, जर समजा बाजूचा आपल्या काय बोलत आहे? तामिळ बोलत आहे, आपण मराठी बोलत आहोत, आणि दोघं जण आपण प्रवासात आहोत, तर त्याचं आपल्याला कळणार नाही, आपलं त्याला कळणार नाही, तो आपल्याशी जोडल्या जाणार नाही, आणि आपण त्याच्याशी काय म्हणून सांगा? जोडल्या जाणार नाही. म्हणजे मग कसं आहे? भाषा म्हणजे
एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीशी जोडणारा पूल आहे. पण दोघांनाही इंग्रजी येत असेल तर आपण त्याच्याशी इंग्रजीत बोलू, तो आपल्याशी काय सांगा इंग्रजीत बोलेल, म्हणजे आपण एकमेकांशी काय झालेलो आहे सांगा, कनेक्ट झालेलो आहे, जोडल्या गेलेलो आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे भाषा एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीशी जोडणारा पूल आहे असे आपण लक्षात घेऊया. आता बघा मी सांगितल्याप्रमाणे भाषा हा शब्द, बघा पॉइंट लक्षात घ्या व्यवस्थित. भाषा हा शब्द संस्कृत मधील भाष या धातूपासून तयार झालेला आहे. प्रश्न ऍज अ टीच येते, असाच्या असा येते. भाषा हा शब्द संस्कृत मधील कोणत्या धातूपासून तयार झालेला आहे, तर भाषा हा शब्द संस्कृत मधील भाष या धातूपासून तयार झालेला आहे असे आपण लक्षात घेऊया. चला लक्ष द्या पुढे. आता भाषा या शब्दाचा अर्थ काय होतो, प्रश्न जर विचारला दादा भाषा या शब्दाचा अर्थ काय होतो, तर भाषा या शब्दाचा अर्थ काय होतो सांगा, बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. बघा मी तुम्हाला एका शब्दात सांगितलं, भाषा म्हणजे काय, बोलणे किंवा बोलण्याचा काय सांगा व्यवहार करणे असा त्याचा अर्थ होतो, हे मी तुम्हाला सांगितलेलं. ठीक आहे. बघा मग भाषा म्हणजे निव्वळ बोलणे. सकाळी उठल्यापासून जसं तुम्ही तोंड उघडता, लक्षात ठेवा, सकाळी उठल्यापासून जसं आपण काय करू सांगा तोंड उघडू, तसं संध्याकाळी आपण झोपेपर्यंत जे जे आपल्या मुखातून बाहेर निघेल ते सगळं कोण होईल सांगा भाषा. ते सगळं कशात मोडतं, भाषेमध्ये मोडतं, हे लक्षात ठेवा. आता बघा थोडंसं पुढे जाऊया आणि पुढचा काय म्हणून मुद्दा बघूया. भाषेमध्ये कशा कशाचा समावेश होतो, तर सर फक्त बोलण्याचा समावेश होतो का, नाही. कशाचा समावेश होतो, बोलणे आणि लिहिणे, ह्या दोन्ही गोष्टींचा भाषेमध्ये काय होतो सर समावेश होतो. आता कसा काय समावेश होतो बघा, आता एक उदाहरण देतो. आता दिवसभर आपण बोलत असतो, आपण वेगवेगळ्या व्यक्ती आपल्या दिवसभराच्या प्रवासामध्ये भेटत असतात, त्या सर्व व्यक्तींशी आपण काय सांगा संवाद साधत असतो, त्या सर्व व्यक्तींशी आपण काय सांगा बोलत असतो. मुद्दा समजत आहे सर्वांना. मग आता काय होतं, पण एखाद्याला मैत्रिणी असेल आणि त्या मैत्रिणीसोबत जर समजा, आता पूर्वीचे लोक काय करायचे, प्रत्यक्ष जर समजा बोलता येत नसेल तर काय करायचे, पत्र लिहायचे. माहिती आहे तुम्हाला, चिठ्ठी आई है बडे दिनों के बाद, लक्षात ठेवा. तर पत्र लक्षात घ्या, पाठवायचे आणि मग ते लिहून जे काही बोलायचं आहे ते कशात लिहून पाठवायचे सांगा, पत्रात लिहून पाठवायचे. म्हणून भाषेमध्ये काय काय येतं बघा, आपले विचार भावना कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे कोण होय, भाषा. मग तुम्ही कशी ते विचार भावना कल्पना कशा व्यक्त कराल, तर एक पहिला मुद्दा असा आहे की ते तुम्ही काय सांगा बोलून व्यक्त कराल. पण जर समजा बोलून व्यक्त करायला आता संधी नाही, व्यक्ती दूर आहे, पूर्वीच्या गोष्टी बघा, पूर्वीच्या गोष्टी व्यक्ती दूर आहे, मग तुम्ही ते लिहून व्यक्त कराल. किंवा संध्याकाळी सगळे घरचे काय सांगा झोपलेले आहे आणि मैत्रिणीला फोन लावला आणि आवाज झाला, घरचे जागले, तर काय परिस्थिती होईल तुम्हाला माहित आहे. मग तुम्ही काय करता, मेसेज टाईप करता, इंस्टाग्राम, टेलिग्राम, काय म्हणून सांगा टेक्स्ट मेसेजेस, व्हॉट्सॲप. तर हे बोलणे लिहिणे हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे दोन्ही. मग ते तुम्ही लिहून आपले विचार भावना कल्पना तिच्यापर्यंत पोहोचवता. मग भाषेमध्ये कोणकोणत्या दोन गोष्टींचा समावेश होतो किंवा कोणाकोणाचा समावेश होतो, बोलणे व लिहिणे यांचा समावेश होतो असे लक्षात घेऊया. आता बघा तुम्हाला सांगतो भाषा कशी असते सर, तर भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. हा बघ सर हे असं आम्हाला का सांगत आहे, त्याचं कारण काय दादा, ट्रेंड आहे, स्टेटमेंट येतात, स्टेटमेंट्स लक्षात घ्या, आणि स्टेटमेंट तुम्हाला विचारलं जाते म्हणजे स्टेटमेंट चुकीचं आहे की बरोबर आहे. भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, तर असतेच्या ठिकाणी मग असते म्हटलं की बरोबर आहे. पण कधी कधी काय म्हणते, भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे नसते, मग त्याला चूक करायचं. ती नदीप्रमाणे सतत वळणे घेत असते. नदीच्या प्रवाहाप्रमाणे का बरं असते, सतत वळणे घेते, कारण तुम्ही काय म्हणून सांगा एकाच जिल्ह्याची गोष्ट कराल. आता आपण जर समजा यवतमाळ जिल्ह्याची जर गोष्ट केली, मी इथे शिकवत आहोत, इथून जर आपण फक्त काय सांगा दिग्रस पुसदकडे जर गेलो तर यवतमाळ मधला विद्यार्थी काय म्हणते, यवतमाळ मधले लोक काय बोलतात, कुठे आहे रे, तुम्ही त्याला फोन लावा, कुठे आहे तू, कुठे आहे म्हटल्यावर तो काय म्हणते, येताव म्हणते, येताव. हे बघा आता मूळ क्रियापद कसं आहे लक्षात घ्या, येत आहे. बघा मूळ क्रियापद आपण कसं म्हणायला पाहिजे सांगा, येत आहे, बरोबर आहे. हे झालं काय सांगा प्रमाणित क्रियापद, हे झालं तुम्ही काय म्हणते, येताव, येताव, लक्षात घ्या, येताव, जाताव, खाताव, पिताव. आणि थोडस आपण जर दूर गेलो तर काय म्हणते सांगा, यायलो. हे बघा आपल्या तिकडे यायलो, जायलो, करायलो. तर हे लक्षात घ्या. म्हणून भाषा बदलते, किती डिस्टन्सवर गेल्यानंतर बदलते सर, तर दर 12 कोसांवर भाषा बदलते. बघा असं जर विचारलं तुम्हाला दर असं तर अलीकडे तर आपण काय सांगा जागच्या जागेवर बदलतो. म्हणजे फोनवर जर समजा मित्राशी बोलत असाल, अबे तुबे काबे लेका मले तुले, बरोबर आहे, आणि तोच मैत्रिणीचा फोन आला, अग तुग काग मला तुला म्हटलं, लक्षात घ्या. पण आपण उत्तर हे नाही लिहायचं,
की जागच्या जागेवर बदलते म्हणून उत्तर काय लिहायचं सांगा, दर 12 कोसांवर भाषा बदलत असते, हे लक्षात घ्या. मग हे लक्षात घ्या, भाषा ही नदीच्या, आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणती भाषा बोलली जाते, मराठीच बोलली जाते. संपूर्ण महाराष्ट्राची जर आपण गोष्ट केली तर कोणती भाषा बोलली जाते सांगा, मराठी भाषाच बोलली जाते संपूर्ण महाराष्ट्रात. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी मराठी वेगवेगळ्या काय म्हणून सांगा, म्हणजे एरियानुसार, क्षेत्रानुसार, प्रांतानुसार कशी आहे सांगा, वेगवेगळी आहे. बघा आत्ता सांगितलं, इथून फक्त आपण 50 किलोमीटर सरकलो, आपल्या यवतमाळमध्ये काय, येताव, जाताव, खाताव, करताव, आणताव, देताव, घेताव, बरोबर आहे. आणि तिकडे गेलो आपण, यायलो, जायलो, खायलो, करायलो, बघा. आणि पुढे त्या करायलोच्या म्हणजे व लागतो, काय करायलाव म्हणते, यायलाव का, जायलाव का, म्हणजे विचार करा, एवढी क्रियापदं बदलतात, हे समजून घ्या. म्हणून भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, ती नदीप्रमाणे सतत वळणे घेत असते, लक्षात घ्या. आणि ती सतत काय सांगा, बदलत असते. बघा तर आणि भाषा किती डिस्टन्स नंतर बदलते असं जर विचारला तर तसं काही जरुरी नाही, पण समजा प्रश्न जर विचारला, उत्तर मात्र करेक्ट लिहायचं, किती अंतरानंतर बदलते, तर उत्तर काय द्यायचं सांगा, भाषा दर 12 कोसांवर काय सांगा, बदलत असते, असं आपण त्या ठिकाणी उत्तर द्यायचं. ठीक आहे. चला आता तुम्हाला सांगतो, मानवी मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे जे सामर्थ्य असते त्याला काय म्हणतात, असा तुम्हाला प्रश्न विचारते. बघा, मानवी मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे जे सामर्थ्य असते त्याला काय म्हणतात, असा प्रश्न विचारते. तर असा प्रश्न विचारल्यावर त्याला आपण म्हणायचं की त्याला भाषिक क्षमता असे म्हणतात, त्याला भाषिक क्षमता असे म्हणतात. म्हणजे सर आम्हाला समजलं नाही नेमकं काय. आणि लक्षात घ्या, तुम्ही जर समजा अशिक्षित जरी असाल ना, बघा काय सांगतो मी, आपण अशिक्षित जरी असलो आणि आपण जर समजा युरोपमध्ये राहायला गेलो, आपण अशिक्षित आहोत पण आपण कुठे राहायला गेलो सांगा, युरोपमध्ये राहायला गेलो. आणि युरोपमध्ये राहायला गेल्याच्या नंतर काय होतं माहिती आहे का, तिथे जर समजा आपण राहिलो 10-12 वर्ष राहिलो, लक्षात घ्या, तर आपण इंग्रजी बोलू लागतो. आता मला सांगा, युरोपमध्ये अशिक्षित लोक आहे की नाही, आहे ना. युरोपमध्ये सुद्धा कोणते लोक आहे, अशिक्षित लोक आहे, पण तिथले लोक बोलतात कोणती भाषा, इंग्रजी. जसं आता जर समजा गावाकडे ग्रामीण भागात एखादी आजी, एखादी आजोबा जर अशिक्षित असेल पण तरी ते मराठी बोलतात ना, भले त्यांना मराठीचं व्याकरण येणार नाही. आता मराठीचं व्याकरण बऱ्याच शिक्षित लोकांना येत नाही, पण मला सांगा ते कोणती भाषा बोलतात, मराठी. तशी युरोपमध्ये कोण आहे, अशिक्षित आहे पण बोलतात कोणती, इंग्रजी. सांगायचं काय, तुम्ही कोणत्याही प्रदेशात जा, तुम्ही कर्नाटकामध्ये गेले 10 वर्ष राहिले, 5 वर्ष राहिले, तुम्हाला कानडी बोलता येईल. तुम्ही जर समजा काय म्हणून सांगा तामिळनाडूमध्ये गेले, तिकडे राहिले, तर तुम्हाला काय म्हणून सांगा, तामिळ बोलता येईल. तुम्ही बंगालमध्ये गेले, 4-5 वर्ष राहिले, तर तुम्हाला काय सांगा, बंगाली बोलता येईल. म्हणजे समजून घ्या, तशी पॉवर आहे आपल्या मेंदूमध्ये. बघा, मग मानवी मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे जे सामर्थ्य असते त्याला काय म्हणतात, तर ती मेंदूची क्षमता आहे. भाषा संपादन करण्याची क्षमता आहे, ती पॉवर आहे, लक्षात घ्या. म्हणून त्याला काय म्हणतात सर, भाषिक क्षमता असे म्हटल्या जाते. बघा, भाषिक क्षमता असं म्हटल्या जाते. आणि एक लक्षात ठेवा, वयाच्या कितव्या वर्षापर्यंत बाळ, जी छोटी बाळ असतात ना जन्म झाल्यापासून, तर वयाच्या 5व्या वर्षापर्यंत मुलं, लेकरं मातृभाषा आत्मसात करतात. वयाच्या 5व्या वर्षापर्यंत लेकरं मातृभाषा काय म्हणून सांगा, आत्मसात करत असतात. तर हे लक्षात ठेवा, वयाच्या 5व्या वर्षापर्यंत मुलं मातृभाषा आत्मसात करत असतात. ठीक आहे. आता भाषा ही कशी असते, हा बघा हा प्रश्न येईल, भाषा ही कशी असते. भाषा ही ध्वनियात्मक असते. बघा, ध्वनियात्मक असते. आता ध्वनियात्मक म्हणजे काय, तर इथे मी तुम्हाला सांगतो, ध्वनी म्हणजे काय सांगा, आवाज. मग मला सांगा, तुम्ही इथे आपल्याला आवाज करून काय सांगावं लागते, भाषा क्लिअर करून द्यावी लागते, बरोबर आहे. मी तुमच्या समोर जर येऊन असा गप्प जर उभा राहिलो तर तुम्हाला कळेल का, तुम्हाला समजेल का, म्हणजे काय की मी काय बोलत आहो बा हे समजेल का, माझ्या डोक्यात काय सुरू आहे हे तुम्हाला समजेल का नाही. मग तुम्हाला सांगावं लागते, माझे डोकं दुखत आहे, मला भूक लागली आहे, मला जेवायला पाहिजे, साप दिसला की अरे बापरे, अरे बरोबर आहे ना. तर हे असं तुम्हाला बोलून सांगावं लागते. भाषा ही ध्वनियात्मक असते. म्हणून भाषेचा जो मूलभूत घटक असतो दादांनो, भाषेचा बेसिक जो घटक आहे, मूलभूत घटक आहे, तो कोण होय, भाषेचा मूलभूत घटक म्हणजे ध्वनी होय. बघा, ध्वनी हे भाषेचे मूलभूत घटक असतात, हे विसरू नका, हे लक्षात ठेवा. आणि पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे बोलणारा व ऐकणारा ह्यांना जोडणारा पूल म्हणजे कोण होय, भाषा होय. भाषेमुळे माणसं जोडली जातात. बघा, एखाद्या प्रदेशात गेले आणि तिकडे प्रदेशात तुम्ही अमेरिकेत गेले आणि तिकडे जर समजा मराठी बोलणारा भेटला, अरे बापरे आपला माणूस, तुम्ही बंजारी बोलत आहे आणि तुम्हाला बंजारी बोलणारा भेटला, आपलाच मनक्याचं ई, लक्षात घ्या, आपलाच मानेल, एसटी जर असेल तर, लक्षात ठेवा. आणि मग काय होतं लक्षात घ्या. तर अशा प्रकारे
म्हणजे काय म्हणून सांगा, भाषिक एकात्मता, भाषिक एकोपा, एक माणूस दुसऱ्या माणसाला भाषेमुळे काय सांगा जोडला जातो आणि बोलणारा व ऐकणारा ह्यांना जोडणारा पूल म्हणजे कोण होय, भाषा होय. ह्यांना जोडणारा पूल म्हणजे कोण होय, भाषा होय, असे आपण लक्षात घेऊया. बघा, भाषा ठराविक कालावधीनंतर, हे बघा पहिल्यांदा काय मी सांगतो त्याकडे थोडंसं लक्ष द्या. भाषा ठराविक काय सांगा कालावधीनंतर आणि ठराविक प्रदेशानुसार बदलत जाते. बघा, भाषा इथे काय म्हणून सांगा, ठराविक कालावधीनंतर पहिला पॉईंट, आणि ठराविक प्रदेशानुसार ती भाषा बदलत जाते, हा एक महत्वाचा विषय. म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. बघा, स्टेटमेंट आधी गेलेलं आहे आपलं की भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, कारण ती सतत वळणे घेत असते, ती विशिष्ट काळानंतर स्थळानंतर काय सांगा बदलत असते. बघा, नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. आता कालावधीनंतर म्हणजे कसं की आज जी मराठी बोलली जात आहे, आपण जर विचार केला की ती शिवपूर्व काळात किंवा शिवाजी महाराज जेव्हा होते तेव्हा सुद्धा अशीच बोलली जायची का, तर या प्रश्नाचं उत्तर नाही सर. बघा, तेव्हा अशीच बोलली जायची असं सांगता येत नाही. बघा, एक उदाहरण घेऊ आपण. बघा, जसं शिवाजी महाराजांचं सांगतो मी, जावळीचे चंद्रराव मोरे यांना शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं होतं. येत्या 4थीला आम्हाला पाठ होता आणि त्याच्यामध्ये एक काय म्हणून सांगा स्टेटमेंट होतं महाराजांनी लिहिलेलं. काय स्टेटमेंट होतं की बंड केलिया मारले जाल. लक्षात ठेवा, बंड केलिया मारले जाल, बंड केलिया मारले जाल. आता अर्थ काय होतो बघा, तर हे सुद्धा मराठी आहे. बंड, बंड म्हणजे काय सांगा विरोध, उद्रेक. लक्षात घ्या, बंड केलिया मारले जाल, शिवाजी महाराज म्हणत आहे जावळीच्या चंद्रराव मोरेंना. ठीक आहे, बंड केलिया म्हणजे त्या काळाची गोष्ट. आता हे स्टेटमेंट किती वर्षापूर्वीचं आहे सर, 400 वर्षापूर्वीचं आहे. बरोबर आहे. 19 फेब्रुवारी 1630 ला शिवाजी महाराजांचा जन्म आहे आणि 1645-46 मधलं स्टेटमेंट असेल. बरोबर आहे. 2024 450 वर्षापूर्वीचं काय सांगा हे स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. बंड केलिया मारले जाल. तर आता जर तुमचा कोणी विरोध करत असेल आणि जर समजा तुम्ही त्याला जर समजा सांगायचं असेल, जास्त माजल्यासारखा करू नको, मारण 2 झापडा, तर हे बघा भाषा बदललेली आहे, समजून घ्या. तेव्हा काय म्हणे, बंड केलिया मारले जाल. भाव तेच आहे, त्यांना तेच व्यक्त करायचं होते आणि आता आपल्याला सुद्धा तेच व्यक्त करायचं आहे. समजत आहे मी काय म्हणत आहोत. पण कालावधीनंतर व्यक्त करण्याची रीत सुद्धा बदलत असते. म्हणून भाषा ठराविक कालावधीनंतर बदलते, ठराविक प्रदेशानुसार बदलते. प्रदेशानुसार तर मी आत्ताच सांगितलं, मराठी संपूर्ण महाराष्ट्रात बोलली जाते. पण काय म्हणून सांगा, जसं आता म्हटलं होतं यवतमाळमध्ये येताव जाताव करताव खाताव आबे तुबे काबे लेका मले तुले असं आपलं आपण विदर्भात चालवतो. विदर्भात आपण नाग विदर्भात जर समजा गेलो तर काय होते, काय म्हणून सांगा, चालणं म्हणते झालं नाही का, म्हणजे काय म्हणून सांगा, इकडे सगळ्यांचा उच्चार तालव्य करतात, दंत तालव्य यांचा उच्चार कसा करतात ते तालव्य करतात. चाल झालं नाही, झोपला का म्हणजे जावई असा त्यांचा काय सांगा उच्चार होतो. लक्षात घ्या. आणि आपण कोकणात जर गेलो किंवा मराठवाड्यात गेलो, कोकणात गेलो तर एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला म्हणेल काय करतीये सांगतीये, म्हणजे काय होईल, भाषेवरून सुद्धा माणूस ओळखायला येतो हे लक्षात घ्या. म्हणजे हा कोणत्या एरियातून आलेला आहे, कोणत्या प्रदेशातून आलेला आहे हे आपल्याला काय सांगा ओळखायला येईल. म्हणजे भाषा विशिष्ट कालावधीनुसार बदलते, विशिष्ट प्रदेशानुसार काय सांगा बदलत जाते. जसं आपण इकडे गेलो, यायलो जायलो करायलो खायलो बोलायलो, म्हणून भाषा बदलते. जशी नदी ज्या ठिकाणापासून निघेल आणि ती स्ट्रेट नाही जात ना, स्ट्रेट म्हणजे कशी सर मला सांगा, नदी काय म्हणजे काय लेझर सारखी जाईल का, नाही. जसं जसं प्रवाहामध्ये उतार असेल वळण मिळेल त्या त्या पद्धतीनं पाणी नदीचं वाहत जाईल. तर भाषा सुद्धा तशीच असते. बघा भाषा कशी बदलते, कालावधीनंतर प्रदेशानुसार ती बदलत जाते. आता भाषेच्या एकूण किती कौशल्य आहे किंवा किती पायऱ्या आहे, बघा त्यांना कौशल्य म्हणा किंवा भाषा शिक्षणाच्या एकूण पायऱ्या किती असा तुम्हाला प्रश्न पडत असतो, हे लक्षात घ्या. तर पहिली पायरी येतो दादांनो, पहिली पायरी या ठिकाणी येते दादांनो. ती पायरी पहिली म्हणजे कोणती सांगा, ऐकणे. बघा ऐकणे म्हणजे आता काय होते, लहान मुलाला तुम्ही शिकवता, ते बघ मामा, ते बघ दादा, ते बघ घोडा, तो बघ बदक, अरे समजत आहे ना. मग आता बघा, तर इथे काय म्हणून सांगा, तो पहिल्यांदा ऐकून घेतो. बरोबर आहे. बाबा आले बाबा, आई आली आई, ही तुझी आई आहे, हे तुझे काका आहे, हे तुझे मामा आहे. अरे बरोबर आहे ना, लक्षात घ्या. तर आपण तो पहिल्यांदा ऐकून घेतो आणि मामाला मग तो काय म्हणून सांगा बोलण्याचा प्रयत्न करतो. दुसरी पायरी बोलणे. लक्षात घ्या, पहिल्यांदा ऐकतो मग तो बोलतो. पहिल्यांदा श्रवण, बघा मग काय सांगा भाषण, मग तो काय म्हणेल माहित आहे का, मम 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 मम,
मग ममचा मामा करेल म्हणजे पहिल्यांदा ऐकणे बोलणे, ठीक आहे. बघा आपण त्याला शिकवतो तर हे ते ऐकून घेत आहे. पहिल्यांदा लेकरू काय करताय सांगा, ऐकून घेत आहे. मग ऐकल्याच्या नंतर बोलेल ना, मग ते आ, मग ई, मग आ आणि ईला जोडून तो काय बोलेल सांगा, आई. लक्षात घ्या. मग पहिली पायरी कोण होईल सर, ऐकणे. दुसरी काय सांगा, बोलणे. मग त्याला तुम्ही काय सांगा, वाचायला लावता. वाचायला म्हणजे प्रत्यक्ष पुस्तक वाचायला नाही, आपल्या भिंतीवर आपण काय करतो सांगा, चित्रे, तक्ते, नकाशे, 1, 2, बाराखडीचे चार्ट लावतो, बरोबर आहे. मग आपण म्हणतो हे बघ आंबा, घोडा. का लक्षात घ्या, इथे काय म्हणतो सांगा आपण, गाढव. हे काय म्हणतो सांगा, गाडी. काय झालं, वाचणे. तिसरी पायरी काय झाली सर, वाचन. हा, वाचन, बरोबर आहे. आणि वाचल्याच्या नंतर चौथी पायरी, आता त्याला काय काय आलं, ऐकणे आलं, बोलणे आलं, वाचन आलं, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला काय सांगा, लिहायला सांगता, लिहिणे. आता एवढ्यावर थांबत नाही. पाचवी पायरी अत्यंत महत्वाची पायरी आहे. आपण जे काही ऐकत आहोत, बोलत आहोत, वाचत आहोत, लिहित आहोत ते समजलं पाहिजे, अंडरस्टँडिंग. म्हणून त्याचं काय होणं जरुरी आहे, कॉम्प्रेहेन्शन, आकलन. आकलन महत्वाचं, आकलन. तर अशा भाषा शिक्षणाच्या किती पायऱ्या असते सांगा, 5 पायऱ्या असते. तर या सगळ्या पायऱ्यांवर त्या लेकराचं, त्या बाळाचं भाषा शिक्षण अवलंबून असते. हे महत्वाचा मुद्दा आहे, हे लक्षात घ्या. बघा, ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, आकलन, ह्याच क्रमाने 5 कौशल्यांवर भाषा शिक्षण अवलंबून असते. बघा, एकूण पायऱ्या किती, 5 असं लक्षात ठेवायचं. चला थोडंसं पुढे जाऊया आणि पुढचा मुद्दा बघूया. आता भाषेमध्ये सर कशा कशाचा समावेश आहे ते लक्षात घ्या. आता भाषेमध्ये कशा कशाचा समावेश आहे बघा, तर भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होते. सांगितलं, बोलून लिहून भाषा आपण व्यक्त करतो. आणि लेखन हे कशाचं साधन आहे, तर लेखन हे ज्ञान टिकवून ठेवण्याचं साधन आहे. कारण मी जर फक्त आता बोललो, नुसता जर समजा बोललो, कल्पना करा मी जर समजा आता बोललो आणि हे बोललेलं सगळं काय होतं, हवेत विरून जातं, हवेत नष्ट होऊन जातं. पण तुम्ही जर लिहून ठेवलं तर कितीतरी दिवस, काय सांगा, अनंत कालावधीपर्यंत ते तुमच्याकडे राहतं. म्हणजे जसं पहिलेच्या लोकांनी रोजनिशी लिहिली, त्याच्यातून आपल्याला काय सांगा, हिस्ट्री, अर्थ, राज्य, इतिहास, भूगोल, विज्ञान, भाषा, सर्व प्रकारचं नॉलेज आपल्याला मिळालं. बघा, आता आपल्याला जर विचारलं, सांग रे बाबा तुझ्या आजोबांच्या आजोबाचं नाव काय, आम्हाला माहित नाही. पण आम्ही जर समजा एखाद्याची सणावळी पाहतो, शिवाजी महाराजांची सणावळी पाहतो, लक्षात घ्या, मोगलांची सणावळी पाहतो, तर ते आपल्याला माहीत होतं. कशामुळे माहीत झालं सांगा, ते कोणीतरी लिहून ठेवलंय. आपण जसं करतोय, आपण जर म्हटलं की तुझ्या आजोबाच्या आजोबांचं नाव सांग, तर आपण नाही सांगू शकत. त्याचं कारण की आपण लेखन काय केलं, तर आपण स्वतःबद्दल लेखन नाही केलं, आपण रोजनिशी नाही लिहिली, आपल्या पूर्वजांनी नाही लिहिली, म्हणून अडचणी झाल्या. लेखन हे कशाचं साधन आहे सांगा, ज्ञान टिकवून ठेवण्याचं साधन आहे. आपल्याकडे खूप सारी ऐतिहासिक पुस्तकं आली, इतिहासातून आपल्याला नॉलेज मिळालं. कशामुळे मिळालं सांगा, लेखनामुळे. मग भाषेमध्ये कशा कशाचा समावेश होतो, तर बघा, भाषण व लेखन या दोन्ही बाबींचा समावेश होतो. आणि सोबतच लेखन हे कोण आहे, तर लेखन हे काय आहे सांगा, ज्ञान टिकवून ठेवण्याचे साधन आहे. ज्ञान टिकवून ठेवण्याचं साधन म्हणजे कोण होय सांगा, लेखन होय, असे आपण लक्षात घेऊया. भाषा केवळ संवादाचे साधन नाही आहे. बऱ्याच लोकांना वाटते की भाषेमुळे संवाद सुकर होतो, पण लक्षात ठेवा, भाषा केवळ संवादाचे साधन नसून ते साहित्याच्या क्षेत्रात ते एक आत्माविष्काराचं साधन आहे. साहित्याच्या क्षेत्रात कशाचं साधन आहे सांगा, आत्माविष्काराचं साधन आहे. आत्माविष्कार म्हणजे आपल्या, म्हणजे काय सांगा, आपल्या आतमध्ये जे काही आहे प्रत्येक, म्हणजे काय सांगा, नॉलेजचा जो पार्ट आहे, त्याचं व्हेरिएशन आहे, ते आपण लिखित माध्यमातून काय सांगा, बोलून किंवा लिहून ते आपण इतरांसमोर मांडू शकतो. तर म्हणून साहित्याच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कथा, कादंबरी, नाटक, कविता जे काही असेल ते साहित्याच्या क्षेत्रात ते एक आत्माविष्काराचं माध्यम आहे, असं भाषेला म्हटले जाते. तर हे एवढे प्रश्न मित्रांनो भाषेच्या संदर्भात तुम्हाला येत असतात. मित्रांनो बघा, कृपया हे जे आपण काय म्हणून सांगा, हा जो कोर्स आहे तो अत्यंत काय सांगा विस्तृत, आपण याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न तुमचा प्रत्येक परीक्षेचा कव्हर होईल, ह्या पद्धतीने हा काय म्हणून सांगा कोर्स आपण डिझाईन केलेला आहे. बघा, कोर्स तुम्ही स्वतः विकत घ्या आणि कृपया तुमच्या मित्रांना सुद्धा नक्कीच काय फॉरवर्ड करा. बघा, आपण नंतरचं लेक्चर बघूया.